नवी मुंबई के एपीएमसी बाजार में आमों की आवक में भारी इजाफा देखा जा रहा है, जिसमें आम की कीमतों में गिरावट आई है। कोकण के साथ साथ अब दक्षिण भारतीय राज्यों में भी बड़ी मात्रा में आम पहुंच रहे हैं। इसका सीधा लाभ ग्राहकों को मिल रहा है। नवी मुंबई स्थित एपीएमसी बाजार में आम का सीजन अपने चरम पर है। कोकण से रोजाना करीब 70,000 पेटियां आम की आ रही है, जबकि केरल, आंध्र प्रदेश और कर्नाटक से लगभग 40,000 पेटियां रोज बाजार में दाखिल हो रही है। इस बढ़ती आवक की वजह से आम की कीमतों में गिरावट दर्ज की गई है। अब ग्राहकों को 300 रुपए प्रति दर्जन में आम उपलब्ध हो रहे हैं। हालांकि हापुस आम की अब भी जबरदस्त मांग है और ये 1200 से लेकर 3,000 रुपए प्रति पेटी तक बिक रहा है। व्यापारियों का कहना है कि आवक बढ़ने से न केवल कीमतें गिरी है, बल्कि ग्राहक भी बड़ी संख्या में खरीदी कर रहे हैं। तारखेला आंब्याची आवक 70,000 पेटी फक्त कोकणातून येते, म्हणजे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामधून, आणि कर्नाटक, आंध्र आणि केरळ या राज्यातून 40,000 क्रेट येतात. म्हणजे नियर अबाउट 1,10,000 पेटी मंडईत येते. आधी किती यायच्या? 50-60,000. केरळ यायचंच नाही, आंध्र कर्नाटक यायचंच नाही, फक्त महाराष्ट्रातला यायचा. त्याच्या आंब्याच्या किमतीवर काय मोठा परिणाम झाला, खूप मोठा परिणाम झाला. आता सरासरी 300-400 रुपये डझन आंबे मिळतात. ग्राहकांची डिमांड कशी आहे? गिरायकाची डिमांड आहे, माल स्वस्त आहे, गिरायकांना परवडतंय. कोणकोणत्या क्वालिटीचे आंबा रत्नागिरी, हापूस आहे, पायरी आहे, तोतापुरी आहे, नीलम आहे, पिऊ आहे, सगळ्या टाईपचे आंबे आलेत मार्केटमध्ये. आता जास्त मागणी कोणत्या प्रकारच्या? हापूसला काय रेट आहे? आंब्याचा रेट डाऊन आहे बाबा. म्हणजे समजा 1200 रुपयापासून एक 3,000 रुपये आहे पेटीला बाजार. पेटीमध्ये किती आंबे आहेत? 5 डझनापासून 7-8 डझनापर्यंत. 8 डझन, 7 डझन, 6.5 डझन फळ बारीक असतं, 5 डझन, 5.5 डझन फळ मोठं असतं. येत्या काळात काय आवक? तर भविष्यात सुद्धा आवक वाढणार. कर्नाटक आणि आंध्र, कर्नाटक आणि केरळ या राज्यातून 50-60,000 क्रेट येणार आणि महाराष्ट्रातून सुद्धा 70-80,000 पेटी येणार. उत्तर प्रदेश वगैरे नाही, तिला अजून 2 महिन्याचा वेळ आहे. दशरी, चौसा, लंगडा हा 2 महिन्यानंतर येणार. नाही, कसं आहे, हा जो मोसम आहे म्हणजे महाराष्ट्रात संपत आलेला असेल आणि तिकडला सुरू झालेला असेल. मी ज्ञानेश्वर शिवराम गावडे, नंबर J491, J492.